रामकृष्ण हरी. बोला सर्वांनी रामकृष्ण हरी. कालच्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमच्या गजानन मानेचा हा परिवार, 3 सुपुत्र, 3 त्यांच्या सुना, नातवंड, छान मोठा परिवार आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेला आलेला आहे. तर आता त्यांचं रिझर्वेशन आहे. तर मला ताई, तुम्ही प्राजक्ता आहे, तुमचं नाव? स्नेहा ताईंना विनंती आहे की तुम्हाला कालपासूनचा आतापर्यंतचा वारीचा अनुभव कसा वाटला? जसं असेल तसं म्हणजे अल्पमनाने आणि कमी वेळात सांगा. खूप छान वाटलं. खूप म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच आली, पण एवढं प्रसन्न वाटलं, येऊन खूप मनाला एकदम हे झालं. खूप छान, धन्यवाद. बरं, आमची ज्योती ताई, ठीक आहे, तुमचं पण सांगा ताई. ताई, तुमचं मत सांगा. मत असं नाहीये, पण हे माझाही पहिला अनुभव आहे. पण खूप भरभरून आले आणि हे म्हणजे फक्त एकट्याचं काम नाहीये. बास ह्यात सगळ्यांची एकजूट आणि मदत असणं हे खूप मोलाचं आहे. मला एवढंच म्हणायचं की हा खेळ नाही एकल्याचा, म्हणून मिळत जमविला. बरं, आमच्या पुढच्या ताई आहेत, आमच्या प्राजक्ता ताई, त्यांनी आपल्या रामकृष्ण हरी माऊली. बोला, तुमचं काल संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही आलात, आपली गाडी यायला वेळ लागला, तुम्हाला असं वाटलं असेल अरे काय ही अवस्था, कसं काय? पण जसं लोकांचं सहकार्य आणि तंबू पडले, किराणा आमचा काय होतं त्याला, किचन आमचं तयार झाला, मग स्वयंपाक, मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आतापर्यंत तुम्हाला कसं वाटलं अनुभव सांगा. खूप छान होता अनुभव. ही आमची पहिलीच वारी आहे. आमच्या सासऱ्यांच्या पाठी आम्ही विठ्ठला, सासऱ्याच्या नावाचा फार छान उल्लेख केला. सासऱ्यांच्या पाठीमागे आज आम्ही पहिल्यांदाच आलो आणि ह्या 17 वर्षांनी, माझ्या लग्नाच्या 17 वर्षांनी मी पहिल्यांदा आले आणि हा खूप सुंदर अनुभव होता. ह्याच्या पुढे सुद्धा प्रयत्न करू की आमच्याकडून अशीच सेवा हो. मला वाटतं सासऱ्यांच्या उपस्थित आला असतं तर आमच्या गजादाला पण अगदी आनंद. हा कसं असतं, शेवटी माणूस नसताना त्याची महत्वाची जाणीव जाणते. माझी जो तृप्तीताई, छोटी ताई आमची, खूप छान. रामकृष्ण हरी. मी तृप्ती सागर माने, गजानन माने यांची सून. आमचे बाबा दरवर्षी यायचे आणि खूप आनंदाने यायचे. म्हणायचे मला वारीला जायचंय, मला दिंडीला जायचंय. आम्हाला कळायचं नाही की ते इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात, त्यांची तब्येत बरी नसताना का जातात. क्या बात आहे. पण आज आम्ही इकडे आलो ना, तर खरंच खूप छान वाटतंय आणि आज आम्हाला कळलं की ते इथं का येतात. क्या बात आहे. त्यांचा मुंबईचा जो काही शीण आला असेल किंवा कारण इथं मोकळं हवा, त्यांची तब्येत बरी नसताना मोकळी हवा इथे उत्साहामध्ये यायचे. तर आम्हाला आज कळतंय आणि आम्हाला पण खूप छान वाटलं. कोणी पण दरवर्षी येण्याचा विचार नक्कीच करायचं. आणि केवळ लोणंदपुरतं नाही, त्या गेटवे ऑफ इंडियाला. ताई, प्राजक्ता ताई, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी गेटवे ऑफ इंडिया प्रस्थानाला यायचं. हा, लोणंद आपल्या गावचं ठिकाण आहे, ठीक आहे, पण प्रस्थानाला यायचं. आणि जाता जाता आमचा शेवटचा, माझी चप्पल काढली, ठीक आहे. बरं, मग आमचे गजानन मानेचे चुलत भाऊजी आहेत, तुमचा काय अनुभव आहे? प्रकाश माने. हा, प्रकाश माने. मी त्यांना विचारतो की तुम्हाला तुमच्या मिसेस या माऊली रामकृष्ण हरी, तुमचं काय मत आहे कालच्या संध्याकाळपासून आता दुपारपर्यंत जे काय तुम्ही अनुभवलं, त्याची 2 शब्दात जरा. फार उत्तम सोय आणि ती पण कृपेने माने परिवारांनी एकदम जेवणाची उत्तम आणि त्यातली त्यात गणपत काळे, क्या बात आहे, यांचं पण फार उत्तम सगळी सोय आणि सगळ्यांनी एकदम बऱ्या प्रकारे झालेलं आहे सगळं. खूप छान. आणि आता सरते शेवटी आमचा मोठा, आमच्या दृष्टीनं आपला छोटा गजादादा आहे. आता स्वरूप पाहिलं की मला गजादादाची आठवण येते. तर दादा, तुझं माझी संपर्क आहे, पण पहिलीच वेळ तुम्ही परिवार आलेला आहे. एका मिनिटात सांगायचं काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून आतापर्यंत महत्व. आई थांब जरा. सगळा परिवार एकत्र आला, हा सगळ्यात मोठा. हा, बास. खूप छान. गोष्ट म्हणजे वडिलांची जी परंपरा आहे ही चालू ठेवण्याचा छोटा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. खूप छान. पांडुरंगांच्या एवढीच प्रार्थना आहे की हे असं चालू ठेवावं आणि आळंदी ते लोणंद ते पंढरपूर पण यावं. ते आता पांडुरंगांची त्यांची इच्छा. बरं, आईचं जर इच्छा असेल तर आई आमच्या सोबत येणार ना? आता तू आहेस आमच्या सोबत. आता नाही का गाई लहान पोरं आहेत ना, बघायचे. बरं, ठीक आहे. आता पांडुरंगाची इच्छा असली तर सगळं येऊ. वा, खूप छान. पांडुरंगाची इच्छा असते, फक्त आपला पहिला प्रयत्न असतो. पहिलं पाऊल टाकलं की त्याची 9 पावलं तयार असतात. खूप छान. माने परिवार
आपल्या या वारकऱ्यांच्या सेवेला काल संध्याकाळपासून आला. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचा पुढचा प्रवास सुखमय हो, आनंददायी हो, लहान मुलांना खूप आशीर्वाद, निरोगी आरोग्य लाभो आणि अशीच पंढरीची वारी वाटचालीमध्ये तुम्ही यावं आणि गेटवे ऑफ इंडियाला प्रस्थानाला पण तुम्ही यावं ही माऊलीच्या चरणी प्रार्थना. बोला रामकृष्ण हरी. सागर तुझे काही एक शब्द बाळा. मला दरवर्षीप्रमाणे मी प्रत्येक वर्षी येतोच आणि इथं आल्यानंतर मला खूप आनंद क्या बात आहे. आनंद म्हणजे घरी यायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मी दरवर्षी यायची खूप इच्छा असते. जास्तीत जास्त वाट बघते करायची खूप छान, खूप आणि छान. आल्यानंतर मग घरी जायची परत इच्छा होत नाही. त्याच्यामुळे आता आमच्या सोबत आहे ना या वर्षीचं माहित नाही माझी तब्येत काही गोष्टीमुळे, पण मी प्रयत्न करेल की मी पुढे श्रीकांत दादा. भविष्यामध्ये मला पंढरपूर पर्यंत यायची नक्कीच नक्कीच पांडुरंगाने मला नक्कीच शक्ती देणार, बळ देणार. आपण इच्छाशक्ती मात्रच कायम पाहिजे. नमस्कार, मी ही पहिल्यांदाच आलो ह्या वर्षी, पण फार मजा आली. सगळेजण एकत्र एवढं आपल्याला घरामध्ये 10 जणांचं जेवण आपल्या करायला आपलेपणा हा एवढा प्रॉब्लेम होतो. वेगवेगळा मुद्दा मला ह्यामध्ये सांगायचा होता. हा इथे 100, 200, 500, 1000 गुरुवाऱ्याकडनं मार्गदर्शन आपलेपणा. अरे विठ्ठला माय बाप्पा. आपुलकी जिथे जाईल तिकडे कोण कधी जेवायला बोला किंवा कधी कोण बोलायला व्यवस्थित एकदम मजा आली. प्रयत्न करू नेक्स्ट टाइम पण येण्याचा. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद माऊली रामकृष्ण तुला यांना. बोलायचं का न्या सगळ्यांचं झालं बोलणं. बोल. माझं आता पिल्ला रामकृष्ण हरी. म्हणजे असं असू द्या. सेल्फी काढतात नाही, असं असू द्या. सेल्फी सेल्फी नाही, काढतात. पण मी बोलतोय की माने परिवाराचं असंच प्रेम आहे. गजादादा आमच्या अतिशय म्हणजे त्याच्याच सहवासात आम्हाला आनंद वाटायचा. थोडा जरी कामाचा शीण आला आणि त्याच्यासोबत नुसतं बसलो की ते हलकासा विनोद किंवा त्याची ती प्रसंगारूप अनुभव त्यांची शब्दशैली एक मजा यायची. आणि माझा पहिल्या भेटीचा दादाचा प्रयत्न म्हणजे 1990 साली मी जेजुरीला आलो होतो आणि 1990 पासून माझा दादाशी चांगला संपर्क आहे. खूप छान. धन्यवाद. जरी आता तो आपल्या शरीरानं देहानं उपस्थित नसला तरी त्याच्या कुटुंबातली माणसं आहेत, त्याचं अंतर्मन आपल्या सोबत आहे आणि जो आवडतो सर्वाला तोची आवड देवा. त्याप्रमाणे दादांना आपण भावपूर्ण अंतर्गतापासून श्रद्धा देतो आणि पुढच्या वाटचालीला आम्हाला माऊली प्रसन्न देवा. खूप छान माऊली रामकृष्ण हरी. खूप छान माऊली रामकृष्ण. असं असं दादा विठ्ठला माय असं आशीर्वाद द्यायचा. पाया असं पडायचं आहे. ठीक आहे. लहान मुलं मागे. चला खूप छान तुमचा प्रवास होता. अरे माझ्या दादा खूप छान. सगळ्यांवरती लक्ष ठेवा. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सांभाळून जावा. गाडी भेटली तर मनोज दादा